तर मित्रांनो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि आज आम्ही ठरवलं की स्वामींच्या दर्शनाला जायचं. तर आम्ही चाललो श्री क्षेत्र पळसदरी, जे कर्जत तालुक्यामध्ये आहे. स्वामींचा खूप प्रख्यात आणि प्रचिती, तिथं खूप भक्तांना प्रचिती आलेली आहे स्वामींची, कारण की तिथं स्वामी 22 दिवस राहून गेलेले आहे. त्या मठाला स्वामींचे चरण स्पर्श झालेले आहे. तर अशा श्री क्षेत्रामध्ये आम्ही दर्शनाला चाललो आहे. तुम्ही पण दर्शनाचा लाभ घ्या. दाखवतो तुम्हाला, कारण की आम्ही चाललो आहे बाय रोड. तर बाय रोड कसं जायचं, कुठून जायचं, ते पण मी तुम्हाला सर्वपणे दाखवेल. मध्ये तुम्हाला फुटेज टाकेल, तुम्ही बघा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ मित्र. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण चाललो आहे पळसदरीला. हे आता आपण वागणी क्रॉस केलेलं आहे. तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जे पण स्वामी भक्त आहे आपल्या चॅनलला बघताय, तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 3 वेळा टाका. आणि तुम्हाला पण माहितीच असेल की पळसदरीचं जे स्वामी मठ आहे तो खूप प्रख्यात आणि प्रचलित आहे, कारण तिथं स्वामींनी 22 दिवस वास्तव्य केलेलं आहे. अशा ठिकाणी, अशा मठामध्ये आपण चाललो आहे, तर विचार करा तुम्ही तिथल्या वाईब्स काय असतील. आणि मी तर दर्शन करणारच आहे, तर तुम्ही पण दर्शन करा पूर्णपणे. जेवढं पण माझ्याकडनं होईल तेवढ्या परीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल की तुम्हाला पण त्या गोष्टीचा, स्वामींच्या आशीर्वादाचा, स्वामींच्या दर्शनाचा तुम्हाला लाभ भेटला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे श्री क्षेत्र पळसदरी, पुण्यनगरी, अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ मठ. तर आपण आता आतमध्ये जातोय. तुम्ही बघू शकता, आज गुरुवार आहे, भरपूर लोकांची गर्दी आहे स्वामींच्या दर्शनासाठी. आणि इथं असे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, हे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आपल्याला मठामध्ये जाण्याच्या अगोदर. बऱ्याचशा गोष्टी बॅन ठेवलेल्या आहे, कारण की आपली जी संस्कृती आहे ती जपायला पाहिजे. तर आता पुढे तुम्ही बघा, इथं शू रॅक स्टँड दिलेलं आहे. तर इथं तुम्ही तुमची पादत्रे, चपला, शूज वगैरे काढू शकता. पुढे गेल्यानंतर एक काका आहे, जे आपल्याला टिळा लावतात. तर इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. पुढे समोर स्टॉल लागलेले आहे. स्टॉलमध्ये बरेचसे सामान स्वामींचे बघू शकता मित्रांनो. स्वामी पूर्ण तुम्ही घेऊ शकतात. सगळं पूर्ण पूजेचं सामान आहे, स्वामींना जे आवडते अत्तर, सर्व गोष्टी तुम्हाला इथं भेटणार. अगरबत्ती, धूप, स्वामींच्या
एकदम सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघू शकता. गंध, आता मला गंध लावायला खूप आवडतो, चंदनाला टिळा. तुम्ही पण या गोष्टी बघू शकता. पूर्ण वेगवेगळ्या टाईपचे गंध आहेत, प्रसाद वगैरे आहे. दादा तुझं दुकान आहे काय? प्रसाद मिळू शकता. आणि इथं आल्यानंतर तुम्ही पहिले सर्वात प्रथम इथं आपले फ्रेश होऊ शकता. फ्रेश इन द सेन्स की तुम्ही हातपाय धुवू शकता इथे. त्या साईडला पण स्वामींचे पूजेचं सामानाचा स्टॉल आहे. सर्व स्वामींच्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, अष्टगंध आहे, सर्वच गोष्टी आहेत स्वामींना जे आवडते. अगरबत्ती, परत अत्तर आहेत, स्वामींना जे हिनाचं अत्तर आहे ते पण इथे तुम्हाला अवेलेबल आहे. इथं पण हार वगैरे सर्व गोष्टी आहेत. प्रसादही तुम्ही ते घेऊ शकता. दादांचं इथे फोटो समाधी आहे. त्या दादांच्या स्वप्नामध्ये आपले स्वामी आलेले होते, त्यांचीच चालना प्रसिद्धी दिलेली. त्यांच्याच सहवासाने, त्यांच्याच व्यासाने या मठाची गुरुवर्य दादा महाराज दरेकर यांच्यामुळे आज आपल्याला स्वामींचा मठ लाभ आपल्याला भेटतो आहे. गुरुवर्य दादा महाराज दरेकर त्यांना आपण मठाधिपती दादा असं संबोधित करतो. सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे, कारण की आपण आपल्या देवासोबत सेल्फी नाही काढू शकत. त्या साईडला पण आहे गजानन महाराजांचं, शंकर महाराजांचं पण आहे. भक्त आज गुरुवार आहे तर गर्दी आहे. तरी पण आम्ही दुपारी आलोय, एवढी गर्दी नाही भेटली आम्हाला. इथे पूर्ण हे लागलेलं आहे. जेव्हा खूप जास्त गर्दी होते तेव्हा असं रांगेतून येऊन आपण दर्शनाला उभं राहायचं असतं. तिथे रेल्वेचं वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे. खूप चांगली माहिती भेटली. तुम्ही बघू शकता कर्जतपासून पळसदरी खोपोली जाणाऱ्या गाड्या, पळसदरीपासून कर्जत CST जाणाऱ्या गाड्या, सर्वांचा टाइम टेबल इथं आहे. तर ते पण स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आणि हेच आपले स्वामींचं प्रवेशद्वार आहे. इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. पळसदरी सर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो बघा तुम्ही मागून किती सुंदर आणि किती अद्वितीय दर्शन आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी गुरुवार असल्यामुळे मन असं प्रसन्न असं मस्त गाणं बघा तुम्ही. लाईव्ह गाणं आहे दादांचं.
अंगावरती सारा आल्यासारखं वाटतं. मस्त अंगावरती काटा आल्यासारखं वाटतं. काय मस्त. सुंदर सुंदर दादा, अगदी सुंदर, खूप सुंदर. खूप सुंदर असं गाणं स्वामींचं. गुरुवार आहे, आपल्या स्वामींचं दर्शन जाओ
जय. बरोबर. धन्यवाद. तरी स्वामी समर्थ संस्थान पळसरी यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. ज्या भावी भक्तांना मित्रांनो, मला आज इथं सूरताल म्युझिक ग्रुपचे गायक श्री रुपेश बुवा देशमुख भेटले. तुम्ही त्यांना ओळखत असाल, रायगड भूषण रत्न पुरस्कार त्यांना भेटलेला आहे आणि त्यांचे आवाज तुम्ही पण ऐकला असाल, किती सुंदर आवाज आहे. त्यासाठीच मी त्यांची थोडीशी मुलाखत घेतोय. बट थोडंसं प्रॉब्लेम असा झाला की माईकमुळे तांत्रिक बिघाड आल्यामुळे बुवाचा इंटरव्ह्यू मी घेतला, बट आवाज नाही आला आहे. त्यासाठी मी क्षमा प्रार्थी आहो. दादाने खूप सुंदर असे गीत गायले स्वामींचे. अंगाला एकदम शारा आल्यासारखं झालं. खरं मन तृप्त झालं. खूप सुंदर आहे दादांचा, खूप सुंदर आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, जिथं पण जेव्हा पण तुमच्या घरी किंवा मठामध्ये काही भजनाचा कार्यक्रम असेल, काही संगीताचा कार्यक्रम असेल, तर नक्कीच दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण की खूप सुंदर आवाज आहे. मी काही 7-8 मिनिटाचे 2 सॉंग्स टाकले, दादांचे भजन टाकलेत. तुम्ही एकदा चेक करा. खूप सुंदर आवाज आहे. खरं अप्रतिम आवाज आहे. तर तुम्ही पण बघा, ऐका. आणि जर तुम्हाला कधी असं कार्यक्रमाचं काही असलं आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मठामध्ये,
तर नक्कीच दादा बुवाशी कॉन्टॅक्ट तुम्ही साधू शकता. मी कॉन्टॅक्ट डिटेल पण त्यांच्या दिलेले आहे. तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला, कसं तुमचं दर्शन झालं, कसं वाटलं तुम्हाला. आम्हाला तर खूप आनंद आणि मन तृप्त झालं. जेवढा पण येपर्यंत थकवा झालेला, सर्व थकवा निघून गेला फक्त स्वामींच्या दर्शनामुळे. खरं स्वामी आहे तर सर्व काही आहे. आम्हाला तर असंच आहे. कारण की स्वामीची प्रचिती अशी अशी आलेली आहे माझ्या पर्सनल लाईफमध्ये, की मी सांगितलं तर कोणाला विश्वास नाही बसणार. अशा अशा प्रचिती आम्हाला आलेल्या आहे. खरं हे फक्त स्वामी करू शकता, बाकी कोणी करू शकत नाही. आणि त्यांनी केलं आहे, नक्कीच केलं आहे. माझ्या लाईफमध्ये तो खूप काही केलेलं आहे. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा. बघा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये किती चमत्कार होतो. हा एवढं खरं आहे, आपले गुरुवर्य हे बोलतात की स्वामींच्या सेवेला लागल्यानंतर त्रास होतो. हो, मला पण खूप त्रास झाला आहे. खूप म्हणजे खूप खूप जास्त त्रास झाला आहे. पण सर्व काही निभवलं स्वामींनी. खरं सर्व काही निभवलं. श्रद्धा सोडू नका, सेवा करत राहा. तुमच्या लाईफमध्ये नक्कीच चमत्कार घडणार. आणि असे असे चमत्कार घडणार, तुम्ही बिलीव्ह पण नाही करणार त्या गोष्टीचा. तुम्ही विचार पण नाही केला असेल की असं काही पॉसिबल आहे का. त्याकरता तुम्ही पण भेट द्या, स्वामी सेवा करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. आणि नक्कीच कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहा. आज कसं वाटलं आणि स्वामींचं दर्शन कसं झालं नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. खूप सुंदर वाटलं, आजचं दर्शन खूप छान झालं. आता आपण खाली जातोय बघा, ध्यान केंद्र आहे खाली. जे पळसदरीला आले असेल त्यांना माहिती असेल, जे यांना माहिती नाही त्यांना सांगतोय. ध्यान धारणा केंद्र म्हणून आहे. इथं तुम्ही जप करू शकता स्वामींचे. तिथं माळा, रुद्राक्षाच्या माळा आहेत. तुम्ही माळा घेऊन तिथं जप करू शकता. आम्ही पण ध्यान मस्त झालो. इथं पूर्णपणे अंधार असतो. स्वामींची प्रतिमा आहे तिथं सुंदर अशी. त्यांच्यासमोर बसून तुम्ही ध्यानस्थ व्हा. एक 10-15 मिनटं मोबाईल वगैरे सर्व स्विच ऑफ करून सर्व बघा तुम्ही किती सुंदर आणि किती मस्त वाटते तुम्हाला. आम्हाला खूप बरं वाटलं. खूप म्हणजे खूप. स्वामींचं दर्शन झाल्यानंतर माणसाचं ओझं कमी होतं, स्ट्रेस निघून जातो आणि चेहऱ्यावरती एक स्माईल येते. जसं माझ्या मिसेसच्या चेहऱ्यावरती आली. तुम्ही पण फॅमिलीला घेऊन या, खूप मस्त वाटते. या, कोण कोण येणार आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवारी रात्री 9:25 स्वामींची पालखी निघते, त्याची तयारी सुरू आहे. आजचा व्हिडिओ आणि दर्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.